हाय गाईज, कसे आहात? मी आज बनवणार आहे बटर चिकन रोस्टेड. 30 मिनिटांमध्ये बनवून होते. ही डिश एवढी छान आणि सुंदर आहे, एवढी स्पायसी तिखी आहे. जर कोणाला स्पायसी खायची खूप छान असेल तर खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान बनते. सगळ्यात पहिले आपण घेऊया आता चिकन घेऊया. त्याच्यामध्ये टाकूया लिंबाचा रस छानसा असा पिळून. त्याच्यानंतर टाकूया दहीच्या नंतर टाकूया अद्रक लसणाचा पेस्ट. वरतून टाकूया थोडंसं तुपच्या नंतर टाकूया तळलेला कांदा आणि मसाले टाकूया. तिखट, हळद, मीठ, मसाले टाकून त्याला मॅग्नेट करूया. 5 मिनिटासाठी ठेवून देऊया असा बाजूला. त्याच्यानंतर घेऊया मिक्सरच्या नंतर टाकूया त्यात तळलेला कांदा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं, लाल तिखट. त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊन या मस्त छानपैकी. त्याच्यानंतर घेऊया आपण कढईमध्ये घेऊया बटरला चांगलं पिघळवून घेऊया हाय गॅसवर. त्याच्यानंतर 5 मिनिटासाठी आपण त्याच्यानंतर चिकन टाकूया. 5 मिनिटासाठी आपण हाय हीटवर ठेवूया. 5 मिनिटं हा चांगला हलवत राहायचं फुल गॅसवर आणि मग नंतर त्याला थोडंसं कमी गॅस करायचा. चांगलं हलवत घ्यायचं, चांगलं हलवून घ्यायचं आणि नंतर वरतून थोडंसं पाणी टाकायचं आणि गॅस कमी करून टाकायचा. 10 मिनिटासाठी त्याला तसंच ठेवायचं कमी गॅसवर आणि 10 मिनिटानंतर थोडंसं चांगलं हलवून घ्यायचं. हलवणी झाल्यावर मग त्याच्यात टाकायचा आपण मिक्सरमधून काढलेला मसाला छानसा आणि तो मसाला छानपैकी मस्त असा हलवून घ्यायचा. असा लसलसीत छान भाजी दिसते. एकदा नक्की ट्राय करून बघा, एवढी छान भाजी लागते ना खायला. कायच म्हणसाल तुम्ही की कायच बनवलं आहे. एवढी मस्त टेस्टी, चवदार आणि लज्जतदार मस्त छान बनते. एकदा नक्की बघा आणि त्याला छान मस्त असं भाजीला चांगलं हलवून घ्यावा. कारण की खालून किती वेळ गॅसवर शिजत असतं ते, त्यामुळे चांगलं हलवून घ्यावा भाजीला 2दा-3दा. एकदा नक्की ट्राय करून बघावा गाईज. खूप छान लज्जेदार, छान असं चविष्ट बनते. घरच्यांना जर कोणाला आवडत असेल तर खूप छानपैकी बनवा एकदा. नंतर वरतून टाकूया आपण मस्त छानपैकी कढीपत्त्याचे पानं. त्याला परत चांगलं हलवून घेऊया मस्त एकदम छानपैकी असं हलवून घ्या. कारण की खाली लागायला नको, कारण की चिकन थोडंसं लागेल खाली, त्यामुळे हलवूनच घ्यायचं. थोडं वेळ झाला की हलवतच राहायचं. कारण खूप छान बनवायचं आहे, तर खाली लागायला पण नको आणि वास पण यायला नको. एवढं छान बनवायचं. त्याच्यानंतर आपण वरतून टाकणार आहात मस्त छानपैकी कोथिंबीर, मस्त लज्जेदार दिसायला आणि तुमचं चिकन आहे तयार. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की भाजी कशी झाली आहे. सांगणार ना? एकदा नक्की सांगा मला कशी झाली. प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. धन्यवाद.